आतापर्यंत सुप्रीम कोर्टात शिवसेनेसंदर्भातली जी सुनावणी पार पडली आहे त्यानुसार हा खटला सध्या तरी एकनाथ शिंदेंच्या विरोधात चालल्याचं दिसतंय। काल आणि आज असे सलग 2 दिवस शिवसेनेसंदर्भातली सुनावणी सुप्रीम कोर्टामध्ये पार पडली। अगदी काल झालेल्या सुनावणीत सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशांनी निवडणूक आयोग आणि तत्कालीन विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना झापलं। सध्या चालू असलेली सुनावणी प्रचंड वादळी ठरत आहे। उद्धव ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी थेट सुप्रीम कोर्टालाच असे काही प्रश्न विचारले ज्यानं हा खटला अत्यंत निर्णायक वळणावर येऊन ठेपला आहे। आता सुप्रीम कोर्टात ही सुनावणी चालू असतानाच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे थेट त्यांच्या साताऱ्यातील दरे गावात गेले आहेत। सुनावणी बाकी असतानाच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अचानक साताऱ्यातील आपल्या दरे गावी दाखल झाल्यानं चर्चेला उधाण आलं आहे। 2 दिवस ते दरे गावी मुक्कामी आहेत। आता जसे एकनाथ शिंदे दरे गावात गेलेत तशी महाराष्ट्रात चर्चा सुरू झाली की सुप्रीम कोर्टातला निकाल एकनाथ शिंदेंच्या विरोधात जाणार आहे। कारण एकनाथ शिंदे जेव्हा जेव्हा दरे गावात जातात त्याला 2च कारणं असतात। एक तर ते नाराज असतात किंवा जर त्यांच्या पक्षाविरोधात काही घडलं तर। आणि आता जे सुप्रीम कोर्टात घडत आहे त्यावरून तरी हा शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण शिंदेंच्या विरोधात जाईल असं मोठमोठे वकील आणि राजकीय विश्लेषक सांगत आहेत। आता एकनाथ शिंदेंचं दरे गावात गेल्यानं शिंदे अंडरग्राऊंड होत आहेत की काय अशी चर्चा सध्या सुरू झाली आहे। यात आज झालेली सुनावणी तर अजूनच वादळी ठरली आहे। त्यात एकनाथ शिंदेंचं टेन्शन अजूनच वाढलं आहे। त्यामुळेच एकनाथ शिंदे दरे गावात गेल्याचं बोललं जात आहे। आजची सुनावणी सुद्धा पुन्हा एकदा वादळी ठरली आहे। कपिल सिब्बल यांनी आज पुन्हा एकदा सुप्रीम कोर्टात जोरदार युक्तिवाद केला। आज पुन्हा एकदा पक्ष आणि चिन्हासंदर्भात त्यांनी निवडणूक आयोगाला धारेवर धरलं। नक्की काय घडतंय? एकनाथ शिंदेंचं गावाला जाणं म्हणजे निकाल विरोधात जाण्याचे संकेत आहेत का? आज काय घडलं सुप्रीम कोर्टात जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी महेश नाकाडे आणि तुम्ही पाहताय थोडक्यात। सर्वोच्च न्यायालयात शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण या चिन्हाच्या वादावर अत्यंत महत्त्वाची आणि अंतिम टप्प्यातली सुनावणी सुरू असतानाच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे अचानक साताऱ्यातील आपल्या मूळ दरे गावी पोहोचले आहेत। यामुळे राजकीय गोटात प्रचंड खळबळ उडाली आहे। शिंदे गटाकडून जरी असं सांगितलं जात असलं की पश्चिम महाराष्ट्रातील संघटनात्मक बांधणी आणि आगामी सातारा जिल्हा बँक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ते पदाधिकाऱ्यांशी चर्चा करण्यासाठी 2 दिवसांच्या मुक्कामावरती आले आहेत, तरीही राजकीय विश्लेषक मात्र यामागे वेगळाच अर्थ काढत आहेत। जेव्हा जेव्हा राज्यात किंवा न्यायालयात एकनाथ शिंदे गटासाठी प्रतिकूल परिस्थिती निर्माण होते किंवा पक्षांतर्गत काही मोठ्या घडामोडी घडतात तेव्हा एकनाथ शिंदे साताऱ्यातील दरे या आपल्या मूळ गावी मुक्कामाला जातात असा इतिहास राहिलेला आहे। त्यामुळे सुप्रीम कोर्टातली वादळी सुनावणी आणि न्यायाधीशांचे कडक ताशेरे पाहता शिंदे गटाचं टेन्शन शिगेला पोहोचलं आहे। याच दबावामुळे एकनाथ शिंदे गावी निघून गेल्याची चर्चा राजकीय वर्तुळात जोर धरू लागली आहे। आज पार पडलेल्या सुनावणीत ठाकरे गटाच्या वतीनं कपिल सिब्बल यांनी निवडणूक आयोग आणि शिंदे गटाच्या दाव्यांची अगदी चिरफाड केली। सिब्बल यांनी थेट राज्यघटनेच्या 10व्या अनुसूचीचा संदर्भ देत न्यायालयासमोर एक अत्यंत महत्त्वाचा आणि कायदेशीर मुद्दा मांडला। घटनेच्या 10व्या अनुसूचीनुसार विधिमंडळ पक्ष आणि राजकीय पक्ष या 2 पूर्णपणे वेगळ्या बाबी आहेत। शिवसेनेमध्ये पडलेली फूट ही केवळ विधिमंडळ पक्षातली म्हणजेच आमदारांमधली फूट होती, परंतु निवडणूक आयोगानं त्याला संपूर्ण राजकीय पक्षातली फूट समजून अत्यंत चुकीचा आणि बेकायदेशीर निर्णय दिला असा युक्तिवाद सिब्बल यांनी केला। उद्धव ठाकरे हे पक्षाचे प्रमुख असताना ज्या घटनेच्या आधारे एकनाथ शिंदे आमदार आणि मंत्री झाले तीच मूळ घटना शिंदे गटाने नंतर नाकारली। यावर बोट ठेवत सिब्बल यांनी न्यायालयात विचारलं की पक्षाच्या घटनेच्या आधारे पद भोगल्यानंतर तीच घटना नंतर नाकारण्याचा अधिकार शिंदे गटाला कसा काय मिळू शकतो? कपिल सिब्बल यांनी आपल्या युक्तिवादात निवडणूक आयोगाच्या अधिकार क्षेत्रावरच थेट प्रश्नचिन्ह उपस्थित केलं। ते म्हणाले 2018 मधील शिवसेनेची घटना दोन्ही बाजूंनी मान्य केलेली असताना निवडणूक आयोगानं त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं। दिल्ली उच्च न्यायालयाच्या अनेक जुन्या निकालांचे दाखले देत त्यांनी स्पष्ट केलं की निवडणूक आयोगाला राजकीय पक्षांच्या वादात असा कोणताही न्यायिक किंवा घटनात्मक अधिकार नसतो। निवडणूक आयोगाचे काम जास्तीत जास्त मान्यता देणं किंवा रद्द करणं एवढंच असतं, परंतु अधिकार क्षेत्र नसतानाही निवडणूक आयोगानं अधिकार गाजवत थेट पक्ष आणि चिन्ह शिंदे गटाला सोपवलं, जो अत्यंत अन्यायकारक आणि घटनाबाह्य निर्णय होता। जेव्हा निवडणूक आयोगासारख्या घटनात्मक संस्थाच विश्वासार्हता गमावतात तेव्हा लोकशाहीचा आणि कायद्याचा संकोच होतो असा घणाघाती आरोप कपिल सिब्बल यांनी केला। याशिवाय पक्षातील संख्याबळाचा मुद्दा मांडताना सिब्बल यांनी आकडेवारीसह सर्वोच्च न्यायालयाला चक्रावून टाकणारे तथ्य समोर आणलं। 21 जून 2022 रोजी जेव्हा बंडखोरी झाली तेव्हा पक्षात फूट पडल्याचा कोणताही प्रथमदर्शनी पुरावा नव्हता।
राष्ट्रीय कार्यकारिणीत उद्धव ठाकरे यांच्यासोबत 160हून अधिक प्रमुख पदाधिकारी होते, तर शिंदे यांच्याकडे एकही राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य नव्हता. उपनेते, सचिव, जिल्हा प्रमुख, विभाग प्रमुख आणि तब्बल 19,40,000 प्राथमिक सदस्यांचं पाठिंबा पत्र ठाकरे गटाकडे होते, तर शिंदेंकडे केवळ 4,48,000 सदस्य होते. तरीसुद्धा निवडणूक आयोगाने या विशाल राजकीय संघटनावरील बहुमताकडे दुर्लक्ष केलं. केवळ काही आमदारांच्या संख्येवरून विधिमंडळ पक्षाला संपूर्ण राजकीय पक्ष घोषित केलं. सत्ता ही चुंबकासारखी असते, ती सर्वांना आकर्षित करते. त्यामुळं एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर सत्तेचा गैरवापर करून त्यांच्याकडे आमदार आणि खासदार वाढले. हे नैसर्गिक बहुमत नव्हतं, तर सत्तेच्या जोरावर निर्माण केलेलं बहुमत होतं, असा थेट हल्लाबोल कपिल सिब्बल यांनी केला. सादिक अली प्रकरण आणि केरळ काँग्रेसच्या ऐतिहासिक निकालांचे दाखले देत सिब्बल यांनी न्यायालयाला पटवून दिलं की अपात्रतेचा निर्णय प्रलंबित असताना आणि आमदारांच्या पात्रतेवर टांगती तलवार असताना पक्षचिन्ह काढून घेणं हे बेकायदेशीर होतं. शिंदे गटानं विधिमंडळात स्वतंत्र ठराव मंजूर करून स्वतःचा प्रतोद नियुक्त केला. हीच मुळात अपात्रतेची सर्वात मोठी कारवाई ठरते. जरी त्यावेळच्या आमदारांचा कार्यकाळ आता संपला असला तरीसुद्धा 23 जून, 27 जून आणि 2 जुलै 2022 रोजी घडलेल्या या सर्व बेकायदेशीर घटनांचा परिणाम आजही महाराष्ट्राच्या राजकारणावर, पक्षाच्या अस्तित्वावर आणि चिन्हावर झाला आहे. त्यामुळे हा मुद्दा आजही अत्यंत निर्णायक आहे. सुप्रीम कोर्टात कपिल सिब्बल यांनी मांडलेले हे मुख्य कायदेशीर मुद्दे आणि न्यायाधीशांनी निवडणूक आयोगासह तत्कालीन विधानसभा अध्यक्षांच्या भूमिकेवर घेतलेला आक्षेप यावरून हवा पूर्णपणे ठाकरे गटाच्या बाजूने झुकताना दिसत आहे. या कायदेशीर कचाट्यात एकनाथ शिंदे गट पूर्णपणे अडकला असून कोर्टाचा निकाल आपल्या विरोधात जाण्याची दाट शक्यता निर्माण झाल्यानंच एकनाथ शिंदे साताऱ्यातील दरे गावात जाऊन बसल्याचा दावा आता राजकीय विश्लेषक करत आहेत. सुप्रीम कोर्टातल्या या वादळी सुनावणीनंतर आता सर्वोच्च न्यायालय काय निकाल देणार आणि महाराष्ट्राच्या राजकारणाला कोणती नवी दिशा मिळणार याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे. या सर्व घडामोडींबद्दल तुम्हाला काय वाटतं? एकनाथ शिंदेंचं गावी जाणं म्हणजे काय? सुप्रीम कोर्टात हा खटला शिंदेंच्या विरोधात जाईल का? आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा. नशात राजकीय घडामोडींसाठी थोडक्यातला नक्की सबस्क्राईब करा.